नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमले आपणा सर्वांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे। या ठिकाणी आपण पाहाल तर लाडकी बहीण या योजनेसाठीचा पहिला हप्ता वाटप सुरू झालेले कालपासून अनेक राज्यभरातील जे बंधू भगिनी त्यांच्या खात्यावर ही रक्कम क्रेडिट होत आहे। जर आपल्याला पैसे आले नसतील तर पॅनिक होऊ नका, पुढे आपल्याला कोणती प्रोसेस करायची या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। चॅनल नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा। तर या ठिकाणी आपण पाहाल जे हप्ता आहे ना, हे क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे अनेक बंधू भगिनींच्या खात्यावर। यासाठी आपण पाहाल तर 2 महिन्यांचे 3000 रुपये क्रेडिट झालेले आहेत आणि त्या संबंधित मेसेजेस आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत। 14 तारखेपासून ही सर्व वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर अनेक बंधू भगिनी त्यांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा झालेली नाही, त्यांना मेसेज प्राप्त झालेला नाही, किंबहुना त्यांना अशा प्रकारचा मेसेज प्राप्त झाला ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे, परंतु बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही आहे, त्यामुळे आपल्याला बँकेत जाऊन आधार या ठिकाणी संलग्न करून घ्यावे लागेल। अशा प्रकारचे मेसेज त्यांना प्राप्त झालेले आहेत। तर सविस्तर माहिती कव्हर करतोय, शेवटपर्यंत पहा। तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि तिकडे UIDAI हे इकडे सर्च करायचे। सर्च केल्यानंतर ही पहिली वेबसाईट आपण ओपन करणार आहात। आपल्याला जर काही डिफिकल्टी येत असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, तेथून अगदी सहजपणे या ठिकाणी येऊन जाल। या ठिकाणी आल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दाखवला जाईल। येथे आपल्याला काय प्रोसेस फॉलो करायचे हे इकडे सविस्तर समजून घेतोय। तुर्तास आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे। खाली स्क्रोल करणार आहात, आधार सर्व्हिस हे ऑप्शन पाहायला मिळते, यावर क्लिक करायचे, ठीक आहे। आधार सर्व्हिस या ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल, यावर क्लिक करायचं आहे, ठीक आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील इंटरफेस अशा प्रकारे ओपन झालेला पाहायला मिळेल, ठीक आहे। या इंटरफेसवर आल्यानंतर काय करणार आहात, खाली स्क्रोल करणार आहात आणि आपल्याला इथे काही ऑप्शन दाखवले जातील, ठीक आहे। तर हे ऑप्शन आपण पाहून घ्या आणि यामध्ये पुन्हा बँक सेडिंग स्टेटसचं हे ऑप्शन पाहायला मिळेल। बँक सेडिंग स्टेटस हे ऑप्शन आहे, यावर क्लिक करणार आहात। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं नवीन इंटरफेस पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी आपला आधार क्रमांक येथे एंटर करायचं आहे, कॅप्चा एंटर करायचं आहे आणि मग आपल्याला पुढे रिडायरेक्ट व्हायचं आहे, ठीक आहे। तर आता ही संपूर्ण डिटेल्स आहे आधार आणि कॅप्चाची, ते या ठिकाणी एंटर करतोय आणि मग आपण पुढे जाऊयात, ठीक आहे। तर आता या ठिकाणी आपण सर्व डिटेल्स अचूक या ठिकाणी भरलेले आहे। आपल्याला जो OTP मिळाला असेल तो देखील येथे एंटर केलेला आहे। OTP एंटर केल्यानंतर आपल्याला नवीन पेजवर इथे रिडायरेक्ट केलं जाईल। रिडायरेक्ट केल्यानंतर आपण या ठिकाणी आपण पाहाल तर बँक सेडिंग स्टेटस आहे ना, यावर क्लिक करणार आहात पुन्हा एकदा आणि त्यानंतर थोडं वेळ घेईल कारण की साईट इथे सर्व्हर जाम आहे, कारण की खूप या ठिकाणी आपण पाहाल तर बंधू भगिनी इथे येत आहेत आणि सर्व डिटेल्स चेक करत आहेत, त्यामुळे थोडं वेळ होईल। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला दाखवलं जाईल, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन। आपलं आधार हे सक्सेसफुली लिंक आहे आणि ते इथे बँक सेडिंग स्टेटस पाहायला मिळते, इथे ॲक्टिव्ह देखील दाखवलं जात आहे आणि केव्हा आपण हे अपडेट केलेले त्याची डेट देखील इथे आपल्याला पाहायला मिळते, ठीक आहे। तर अशा प्रकारे सविस्तर आपले बँक सोबत आपलं आधार कार्ड लिंक आहे की नाही ते इथे दाखवलं जातं, कोणती बँक आहे, कशा प्रकारची माहिती सर्व आपल्याला इथे समजून येते, ठीक। तर अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे। आपण ही कशाप्रकारे आपले बँक आपल्या आधार कार्डसोबत लिंक आहे की नाही हे इकडे चेक करू शकता अगदी काही मिनिटांमध्ये आणि त्याची प्रोसेस समजून घेतली। माहिती आवडली असावी, पुन्हा एकदा नवीन माहितीसह नक्की भेटूयात।